हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा आली आहे तुमच्यासाठी एक नवीन थरारक हॉरर अशी गोष्ट घेऊन. बरं, ही पण एक सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे असं माझ्या वडिलांनी जेव्हा ही गोष्ट मला लहानपणी सांगितली तेव्हा सांगितलं होतं. एनिवेज, खूपच भीती वाटत असेल तर ऐका, तरी पण ऐका. तर गोष्ट अशी आहे, लहानपणी असं व्हायचं की खूप बोर व्हायचं, रात्रीच्या लाईट्स जायच्या, झोप यायची नाही. मग आम्ही आमच्या पप्पांना खूप फोर्स करायचो की पप्पा भूताची गोष्ट सांगा. आमचे पप्पा खूप मस्त गोष्ट सांगायचे. तर तेव्हा पप्पांनी सांगितलेली ही एक गोष्ट होती आणि त्यांनी असं ठामपणे सांगितलं होतं की ही एक सत्य घटनेवर आधारित आहे. चला तर गोष्टीला सुरुवात करूया. गोष्ट अशी आहे, एका गावामध्ये एक ॲक्च्युली तांत्रिक फिरत असतो, कारण तो शोधत असतो एका बाळंतीण महिलेचं मृत शरीर. त्याच्यावरती त्याला काही तंत्रक्रिया आणि साधना सिद्धी करायची असते. तर असं करत असताना त्याला लक्षात येतं की बाजूच्या गावामध्ये नुकतीच एक अशी घटना घडलेली आहे की एका बाळाला जन्म देऊन एक बाई नुकतीच मरण पावलेली आहे आणि त्या लेडीला गाडलेलं असतं. सो हा माणूस सगळेजण तिला गाडून वगैरे गेल्यानंतर हा तांत्रिक तिथे जातो, खोदतो, तिला बाहेर काढतो आणि त्याच्यासोबत त्याने एक माणूस नेलेला असतो की त्याने त्या माणसाला असं एक लालच दिलेला असतो की तू मी सांगेल ते काम कर तर मी तुला अमुक अमुक गोष्ट पैसे देईन. तर तो त्या माणसा आणि तिथे तो एक रिंगण आखतो, तिला खोदून काढतो, तिला त्या एका रिंगणामध्ये ठेवतो, त्या माणसाला रिंगणामध्ये बसवतो आणि त्या माणसाला हे सांगतो की काही झालं तरी तू रिंगणाच्या बाहेर पाऊल टाकायचं नाहीस. काही भयानक गोष्टी तुला दिसतीलच डेफिनेटली, आवाज येतील, पण तू इथून उठून पळायचं नाही. आणि ते नुकत्याच बाळंतीण अशा लेडीचं मृत शरीर तिथे ठेवलेलं असतं आणि त्या माणसाला त्या रिंगणामध्ये बसवलेला असताना त्या माणसाच्या हातामध्ये 2 लिंबू देऊन डोळे घट्ट मिटून त्या माणसाला तो तांत्रिक बसायला सांगतो. तांत्रिक त्याचे मंत्र तंत्रक्रिया सुरू करतो आणि असं घडतं की ते मृत शरीर उठून बसतं आणि ते उठून बसल्यानंतर त्या हातामध्ये लिंबू पकडून बसलेल्या माणसाचे डोळे उघडतात की काहीतरी घडलंय आणि त्यांनी तिला उठलेली पाहिली आणि तो त्याच्या हातातले लिंबू टाकून रिंगणाच्या बाहेर उडी मारून गेला पळून आणि तांत्रिकाची सगळी साधना सिद्धी वडेवर सगळं भंग झालं आणि तांत्रिकाला आता असं वाटलं की अरे बापरे, आता मी काय करू. कारण घडलेलं असं होतं की ती लेडी जिवंत झाली होती, ती भूत नव्हती, ती जिवंत झाली होती आणि तांत्रिकालाही भीती वाटली की साधन अशा पद्धतीने मोडले तर ही मलाही सोडणार नाही. म्हणजे तांत्रिकाला हे शुअर नव्हतं की ती भूत आहे की ती जिवंत झाली, पण इन रियालिटी ती जिवंत झालेली असते. तांत्रिकही तिकडून पळून जातो. ती बाई भानावर येते की काहीतरी घडलंय, काय घडले तिला समजलेलं नसतं. ती धाव घेते तिच्या घरी, कारण तिचं छोटं बाळ त्या घरामध्ये ठेवलेलं असतं. ती जाऊन तिच्या बाळाला मांडीवर घेऊन दूध देत असते, फीडिंग इन शॉर्ट करत असते आणि हे अचानक मध्यरात्री उठून तिची सासू ही गोष्ट पाहते आणि भूत भूत म्हणून आरडाओरडा करते. आजूबाजूची सगळी लोक, गावातली लोक, शेजारपाजारची, कारण छोटंसं गाव असतं, लोक पटापट पळत येतात, पाहतात तर की ती मांडीवर बाळाला घेऊन बसून त्याला फीड करते आणि हे सगळे पाहतात. पण जास्ती करून सगळ्यांचं असंच असते की ती भूत आहे, ती भूत आहे, लोक तिला मारायला लागतात. जेव्हा तिला ते केस तिचे पकडून बाहेर आणतात घराच्या आणि दगड मारायला लागतात. पूर्वी असंच असायचं, लोक दगड मारायची, काठ्या मारायची. तर तिला एक दगड लागतो आणि रक्त येतं. तर एका बुजुर्ग काकांना एक लॉजिकली लक्षात येतं की रक्त येते, बॉडी आहे ही. प्रॉब्लेम असा झालेला असतो की ती जिवंत झालेली असते पण ती गमावलेली असते तिने तिची वाचा. इन शॉर्ट ती गुंगी झालेली असते, मुकी झालेली असते, पण ती पुन्हा त्या तंत्रक्रियेमुळे जिवंत होऊन तिच्या घरी आलेली असते. तिला ती गोष्ट एक्सप्लेन करता येत नाही, पण लवकरच गावकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात येते आणि
ते तिला पुन्हा ॲक्सेप्ट करतात ॲज इट इज. आणि एका बाळाला त्याची गमावलेली आई मिळते आणि त्या आईला तिचं बाळ मिळतं. तांत्रिकाचं काय होतं हे काहीच आयडिया नाही. आणि जो पळून गेला होता लिंबू हातात धरणार त्याचंही काय झालं, नो आयडिया. तर दिस वॉज अ रिअल इन्सिडेंट असं माझ्या पप्पांनी लहानपणी आम्हाला गोष्ट सांगताना सांगितलं होतं. तेव्हा आम्ही खूप छोटे होतो, आमची खूप फाटायची हे सगळं ऐकताना. तुम्हाला ऐकताना कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणखीन गोष्टी ऐकायच्या असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, डॅश 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 करा. थँक्यू. बाय बाय.